नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. राहुल नार्वेकरांनी विधानमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहामध्ये उद्धव गट विरुद्ध शिंदे गट या संदर्भातल्या याचिका निकाली काढल्या आणि त्या निकाली काढल्याच्या नंतर ज्या प्रतिक्रिया येत आहेत त्याचा जर क्रम पाहिला तर उद्धव ठाकरे बोलायच्या आधी शरद पवार बोलायला माध्यमांना भेटायला आले आणि एकूणच त्यांच्या देहबोलीतून चिंता स्पष्ट दिसत होती. शरद पवारांसारखा जुना जाणता दीर्घ अनुभव असलेला नेता दुसऱ्याच्या पक्षाच्या संदर्भातली प्रतिक्रिया द्यायला येतो यावरूनच बरेचसे काही संकेत आपल्याला मिळू शकतात. प्राप्त स्थितीमध्ये एका बाजूला शिंदे गट विरुद्ध उद्धव गट या याचिकांचा निकाल लागलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला दादा गट विरुद्ध सुप्रिया गट याच्या याचिकांची सुनावणी आणि प्रक्रिया लागून निकाल लागणं बाकी आहे. हे सगळं घडत असताना मध्यंतरीच्या काळात एक महान नेते आहेत सुषमा अंधारे म्हणून, त्यांनी वक्तव्य सूचित प्रकारचं करून टाकलं आणि त्या महान नेत्या सुषमा अंधारे असं बोलून गेल्या की जे संकेत मिळत आहेत राहुल नार्वेकरांच्या विद्यमान निकाल पद्धतीतून त्यातून येत्या दादा गट आणि सुप्रिया गटाच्या निकालाच्या संदर्भात ते संकेत अधिक गहिरे आहेत. ही सगळी बाब यासाठी लक्षात घेणं गरजेचं आहे कारण शिंदेंच्या भूमिकेत आणि अजित पवारांच्या भूमिकेत काही प्रमाणात साम्य आहे. कुठल्या कुठल्या प्रमाणात साम्य आहे तेही आपल्याला लक्षात घ्यायला हवं. तर पहिली गोष्ट, शिंदेंनी पक्ष फोडलेला नाही, अजित पवारांनी पक्ष फोडलेला नाही. तर पक्षात विद्यमान नेतृत्वाच्या भूमिकेच्या विपरीत भूमिका घेतली आहे कारण नेतृत्वाने घेतलेल्या भूमिका त्यांना पटलेल्या नाही. याला पक्ष फोड म्हणायची का, इथपासून ते पक्षांतर बंदी कायदा इथे लागू होतो का इथपर्यंतचे विविध प्रकारचे मुद्दे समोर येणार आहेत. आणि नार्वेकरांच्या निकाल पद्धतीतून ज्या ज्या गोष्टींची पिसं काढत म्हणजे ज्या ज्या कायदेशीर मुद्द्यांचा कीस पाडत नार्वेकरांनी निकाल दिलाय ते पाहता जेव्हा दादा गट विरुद्ध सुप्रिया गट ही सुनावणी येईल त्याही वेळेला अशाच प्रकारच्या मुद्द्यांचा निष्कर्ष, चर्वित चर्वण आणि उलट तपासणी होत राहील. महत्त्वाचा आणि अधिक लक्षवेधी मुद्दा यातला असा की ज्या काही तांत्रिक चुका उद्धव गटाकडून झाल्या होत्या त्याच तशाच पद्धतीच्या काही तांत्रिक चुका या आधीच्या राष्ट्रवादीत शरद पवारांच्या नेतृत्वात काम करत असताना झाले आहेत असं छगन भुजबळांनी यापूर्वीच METच्या भाषणात सांगितलेलं आहे. म्हणजे थोडक्यात ज्या चुकांमुळे उद्धव ठाकरेंना पक्ष गमवावा लागला त्याच चुका जर शरद पवारांच्या हातून झाल्या असतील तर राष्ट्रवादीही त्यांना गमवावी लागेल का इथपर्यंतची चर्चा आहे. आणि ही सगळी चर्चा आपल्याला आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांच्या निमित्तानं पुढे न्यायची आहे. पण तत्पूर्वी एकदा उद्धव ठाकरे यांच्या याचिकेच्या बरोबरच एकनाथ शिंदेंच्याही गटाच्या याचिकांचा निकाल दिल्याच्या नंतर शरद पवारांची आलेली प्रतिक्रिया आपण आधी पाहणार आहोत. अध्यक्ष महोदय जे काही सांगतात त्याच्यामध्ये त्यांनी अनेक वेळा ही गोष्ट सांगितली की विधिमंडळामध्ये बहुमत कोणाचं आहे, एक वीर कोणाचा आहे तो, आणि वीर हा जो निर्णय आहे तो विधिमंडळ पक्षानं वीर द्यायचा अधिकार कोणाला दिलेला आहे. या चर्चेमध्ये आपल्या सोबत कोण मान्यवर आहेत त्यांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत या चर्चेमध्ये सुप्रिया गटाचे प्रतिनिधी या नात्यानं महेशजी चव्हाण आहेत, राष्ट्रवादीतल्या एका प्रमुख गटाचे ते प्रतिनिधी आहेत. दुसऱ्या बाजूला आपल्यासोबत दादा गटाचे प्रतिनिधी आहेत ते प्रशांत पवार आहेत. या दोन्ही मान्यवरांचं आपण चर्चेमध्ये स्वागत करूया. मला पटकन पहिला प्रश्न हा विचारायचा आहे तो आपल्या सोबत असलेल्या महेश चव्हाणांना. महेशजी, काल ज्या पद्धतीनं शिवसेनेच्या संदर्भातले निकाल आले आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या आधी शरद पवार बोलायला आले आणि त्यांनी चिंता व्यक्त केली की नार्वेकरांनी दिलेला निकाल हा न्यायिक नाही, तो राजकीय आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात आणि इतक्या तातडीनं दुसऱ्याच्या पक्षावर बोलायची का वेळ आली?
महेशजी, आपला आवाज येत नाहीये. तुमचा माईक कृपया बंद असेल तर सुरू करावा आणि बोलायला सुरुवात करावी. नाही, माझा माईक सुरू आहे. जी, आता एकदम नीट आवाज आला. आपण आपली भूमिका मांडावी. ओके. सर्वात प्रथम आपण ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी प्रसादजी, की दुसऱ्याचा पक्ष असं तुम्ही जे संबोधताय ते महाराष्ट्र विकास आघाडी, महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष आहे. अख्ख्या देशाचं लक्ष कालच्या निर्णयाकडे लागलेलं होतं. प्रतिक्रिया आधी पवार साहेबांनी द्यायची की आधी उद्धव साहेबांनी द्यायची हा प्रश्न नव्हता. प्रश्न हा होता की जो निर्णय एका महाराष्ट्र सारख्या एवढ्या मोठ्या राज्याच्या विधानसभेच्या अध्यक्षांनी कोर्टाचे जे निर्देश होते या बाबतीत, ते त्या निर्देशांकडे दुर्लक्ष करून, त्यांनी ज्या गाईडलाईन्स दिल्या होत्या त्या गाईडलाईनकडे दुर्लक्ष करून जेव्हा इतका मोठा निर्णय घेतला जातो तेव्हा त्याच्यावर प्रतिक्रिया उमटणं हे साहजिक आहे. महाराष्ट्र विकास आघाडी आमची आघाडी आहे आणि त्या आघाडीमधला आमचे घटक पक्ष हे आम्ही एकत्र निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. ज्याप्रमाणे यांच्या पक्षामध्ये, शिवसेनेमध्ये जे घडलं त्याच लाईन्सवर थोडा फरक आहे त्याच्यामध्ये, पण त्याच लाईन्सवर आमच्या पक्षातही घडलेला आहे. काल जो निर्णय आला त्या निर्णयाच्या आधारावर पुढचा निर्णयही लागू शकतो अशी शक्यता आहे. त्यामुळे काय झालं याच्यावर भाष्य करणं आणि शरद पवार साहेबांसारखे इतके मोठं, म्हणजे राजकारणामधलं इतकं मोठं व्यक्तिमत्व, इतकं अनुभवी व्यक्तिमत्व, पत्रकारांनाही त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्यायची असते हे आपल्याला पत्रकार म्हणून फार चांगलं माहित असेल. तर याच्यामध्ये असं विशेष असं काही मला वाटत नाहीये किंवा काही संशयास्पद वाटत नाहीये किंवा असं ऑब्जेक्शनेबल काही वाटत नाही. एका मुद्द्यावर मग आपणही खुलासा करा. तुम्हाला ठाकरेंची काळजी आहे का, त्यांच्या पक्षाची काळजी आहे का, आणि मवियातला एक घटक पक्ष म्हणून काल शरद पवारांनी आधी आपली तातडीनं प्रतिक्रिया देणं अपेक्षित होतं का? आम्हाला ठाकरेंची काळजी आहे का, त्यांच्या पक्षाची काळजी आहे का, याच्यापेक्षा आम्हाला लोकशाही आणि संविधान वाचवणं याची जास्त काळजी आहे प्रसादजी. आम्हाला असं वाटतं की लोकशाही आणि संविधानाला धरून कालचा निर्णय झालेला नाहीये, हे असं ठाकरेंनाही वाटतंय, उद्धव साहेब ठाकरेंना. आणि त्यांनी काल त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे की या निर्णयाच्या विरोधात ते सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहेत. आणि सुप्रीम कोर्टानेच त्यांना असं सांगितलं होतं की जर तुम्ही इथे संतुष्ट नाही झालं तर तुम्ही आमच्याकडे येऊ शकता. याचा अर्थ कुठेतरी काहीतरी स्कोप आहे. आपल्याला माहिती असेल, मे महिन्यामध्ये जेव्हा सुप्रीम कोर्टाने यांना काही डायरेक्शन्स दिल्या होत्या विधानसभा अध्यक्षांना, त्यामध्ये त्यांनी क्लिअरली सांगितलं होतं की भरत गोगावलेंचं व्हीप असणं योग्य की अयोग्य हे तुम्ही तपासून बघा. तुम्ही न तपासता तो रिझल्ट दिला होता. तर आता जर तुम्हाला या निर्णयाच्याच बाबतीत बोलायचं झालं तर काल जो निर्णय दिला, मी सगळ्या काही निर्णयामध्ये जात नाही किंवा सगळ्या बाबींमध्ये जात नाही, पण एक गोष्ट तुम्हाला फक्त त्यातली इथे मला नमूद करावीशी वाटते, तुमच्या निदर्शनास आणून द्यावीशी वाटते, ती ही की राहुल नार्वेकर साहेबांनी काल बोलताना, त्यांचा निर्णय देताना एक गोष्ट ते वारंवार स्पष्ट करत होते की 2018 साली जी यांची घटना दुरुस्ती केली गेली आणि त्या घटना दुरुस्तीची, म्हणजे शिवसेना पक्षाची, त्या घटना दुरुस्तीची प्रत निवडणूक आयोगाकडे नव्हती, म्हणून ती घटना दुरुस्ती ग्राह्य धरता येणार नाही आणि त्या अनुषंगाने त्यांना नेतृत्व किंवा त्यांना नेता मानायला मी तयार नाही असं त्यांनी वारंवार काल सांगितलं. मला एक म्हणायचं की जर त्या थोडं महेश चव्हाण थांबा, याच्यासाठी मुद्दा लक्षात येतो आहे, पण आजची चर्चा ही आपल्याला शिवसेनेवर नाहीये करायची. ती आता आपल्याला अजित पवार आणि शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्या अनुषंगानं पुढे न्यायची आहे. मला त्या निमित्तानं पटकन आता प्रशांत पवार यांना विचारायचं आहे की आधी मुळात ते जोडले गेले आहेत का, त्यांना आवाज येतोय का? प्रशांतजी, आवाज नीट येतोय आमचा? आवाज येतोय बिलकुल. महेश चव्हाण आपल्या सोबत आहेत, तुम्ही त्यांना नक्की ओळखत असाल. महेशजी यांनी थोड्या वेळापूर्वी ही मुद्दा इथे मांडत असताना एका गोष्टीला अधोरेखित केलं की प्राप्त स्थितीमध्ये ज्या पद्धतीचे निकाल हे शिवसेनेच्या संदर्भामध्ये आलेले आहेत, काहीशी तशीच परिस्थिती ही आता राष्ट्रवादीच्या बाबत आहे. तर मला तुम्हाला असं विचारायचं आहे की ही राष्ट्रवादी काकाच्या ताब्यात राहणार का पुतण्याच्या, याचं उत्तर नार्वेकर देणार आहेत का त्याचं उत्तर ऑलरेडी महाराष्ट्राच्या जनतेला मिळालंय? प्रशांत पवार, नमस्कार. नमस्कार. सांगितलं की काळजी कोणाची आहे, काय आहे. अहो, पक्षच आमचा आहे ना, आम्हाला कशाला काळजी आहे कोणाची? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा माननीय अजितदादा पवार यांचा आहे, त्याच्यामुळे आम्हाला काही ते कोणाच्या सल्ल्याची आवश्यकताच नाही आहे. काय कोणी सांगितलं की आमचा पक्ष नाही म्हणून? त्याच्यामुळे आम्हाला ते कोर्ट कचेरी आणि ते अध्यक्ष वगैरे वगैरे त्याचं काही नाही. कारण की जे शिवसेनेचं होतं त्यांचा तो वेगळा विषय होता.
आमचा विषय तो नाही, आम्ही पक्षाचे स्वतः मालकच आहोत. आता मोठे साहेब म्हणतात का आम्ही वेगळे गेलो म्हणून? नाही म्हणत. आम्ही सुद्धा म्हणतो आम्ही वेगळे नाही आहे, कारण की पक्ष आमच्याकडे आहे, 40-45 आमदार आमच्याकडे आहे, आमच्याकडे खासदार आहेत, आमच्याकडे जिल्हा प्रमुख आहेत, आमच्याकडे शहर अध्यक्ष आहेत, आमच्याकडे तालुका अध्यक्ष आहे, महिला अध्यक्ष आहे, अजून काय पाहिजे? सगळंच आहे आमच्याकडे. बरं, आमचा पक्ष आमचाच आहे ना, आम्ही कुठे म्हणतो की आमचं नाही. ठीक आहे. प्रशांतजी मी एका फक्त तांत्रिक मुद्द्यासाठी तुम्हाला अडवतोय. तुम्ही बोलत असताना तुमच्या इथला गुगलचा ऑडिओ पण सुरू आहे, कृपया तो बंद करा, कारण तुम्ही जे बोलता आहात ना तेच परत ऐकायला येत आहे. मला महेश चव्हाणांपर्यंत तोपर्यंत तुमचा मुद्दाच घेऊन पोहोचायचा आहे, आणि फार बरं झालं या निमित्तानं आपण पटकन महेश चव्हाणांपर्यंत पोहोचू पण शकतोय. महेशजी, दादा गटाचा दावा ऐकलात. ते म्हणतात की त्यांना कसलीच काळजी नाही आहे, निकालाची काळजी नाही आहे ना दावेदारीची काळजी आहे, कारण पक्ष त्यांचा आहे, पक्ष फुटलेलाच नाही आहे. तर नार्वेकरांच्या निकालातून जे शिंदेबाबत झालं तेच अजित पवारांच्या बद्दल होण्याच्या संकेतिक वक्तव्याला या तुम्ही निमित्तानं प्रमाण मानता का महेशजी? एक गोष्ट इथे लक्षात घ्यायला हवी, प्रशांत पवार एक प्रवक्ता या नात्याने बोलतात एका पक्षाच्या. ते निवडणूक आयोगाचे अध्यक्ष किंवा सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस असे असते आणि ते हे म्हणत असते तर त्यांच्या दाव्याला आपल्याला महत्व देता आलं असतं. अजून या गोष्टीवर पक्ष कोणाचा आहे, पक्षातून फूट झाली की नाही झाली, पक्षातून एक गट वेगळा झाला की नाही झाला, आता शरद पवार हा गट पक्षातून वेगळा झाला का अजित पवार गट पक्षातून वेगळा झाला, हे तुम्ही कोणालाही विचारा, तुम्ही सर्वे करा, वाटलं असल्या जनतेला विचारा की शरद पवारांच्या पक्षापासून अजित पवार गट वेगळा झाला की अजित पवार गटापासून शरद पवार गट वेगळा झाला, तुम्हाला उत्तर मिळेल मूळ पक्ष कोणाचा आहे. पण महेशजी, इथे थोड्या वेळापूर्वी प्रशांत पवारांनी मांडलेला मुद्दाही लक्षात घेण्यासारखा आहे. ते म्हणतात ते वेगळे झालेच नाहीत, ते पक्षात आहेत आणि पक्षच त्यांचा आहे. आम्ही तेच म्हणतोय की वेगळा पक्ष झालेलाच नाही, आमच्या पक्षात फूट पडलेलीच नाहीये. एक गट काही विचार वेगळा करून आमच्या विचारधारेच्या विरोधी पक्षांबरोबर जाऊन बसला आणि त्यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी सहभाग घेतला, शपथ घेतली, आणि त्याच्यामुळे ज्यांनी शपथ घेतली त्यांचं डिस्क्वालिफिकेशन व्हायला हवं, कारण हे पक्षाच्या विचारधारेच्या विरोधात होतं. आमची मागणी महेशजी, बिलकुलच आपण जे सांगताय ना, मला त्यात थोडासा गोंधळ तुमच्या बाजूला वाटतोय. तुमच्यातलाच एक घटक हा विचारधारेच्या विरोधात गेला पण पक्ष फुटला नाही, दोन्ही गोष्टी कशा असू शकतात? एक 8 आणि 9 लोक पक्षामधून वेगळा विचार करून वेगळ्या विचारधारेच्या लोकांबरोबर सरकारमध्ये जाऊन बसतात, याला तुम्ही पक्षफूट कशी काय म्हणू शकता? एक 8-9 लोक म्हणजे अख्खा पक्ष होतो का? 8-9 लोकांनी जे घेतलेली जी शपथ आहे तिकडे मंत्रिमंडळात जाऊन, त्यांनी पक्षफूट होत नाही. पक्ष ही फक्त विधिमंडळ पक्ष नसून पक्ष ही संघटना सुद्धा असते. तर पक्ष संघटना कोणाबरोबर आहे, राष्ट्रीय कार्यकारिणी कोणाबरोबर आहे, महाराष्ट्राची कार्यकारिणी कोणाबरोबर आहे, बाकीचे सर्व खासदार, त्याच्यानंतर बाकीचे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आलेले प्रतिनिधी कोणाबरोबर आहेत, जिल्हा परिषद असेल, जिल्हा ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, नगर परिषदा, नगरपालिका असतील, हे सगळं हा सगळं मिळून पक्ष होतो ना. आणि संघटना बिलकुल महेशजी, आपण हे बोलत असताना एका बाबतीत प्रेक्षकांना आपल्याला सूचित करायचं आहे. प्रशांत पवारांचा फोन सातत्याने डिस्कनेक्ट होतोय, तुटतोय संपर्क, त्याच्यामुळे आपण त्यांना अनेक प्रश्न विचारू शकत नाही आहोत. अन्यथा अजित पवार समर्थकांना असं वाटायचं की आम्ही त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. महेशजी, तुम्हाला फार चांगल्या पद्धतीनं लक्षात येऊ शकतं की आम्ही सगळ्यांना समान पद्धतीनं बोलण्याची संधी देतो. प्रशांत पवार येईपर्यंत मी आपल्याला एक आणखीन प्रश्न विचारतो, पण या निमित्तानं मग तुम्ही असा दावा महेश चव्हाण कराल का की अजित पवारांच्या पाठीशी फक्त आणि फक्त 7-8-9च माणसं आहेत? हा प्रश्न जो आहे, हा प्रश्न निर्माण केव्हा झाला की ज्या वेळेला अजित पवार किंवा त्यांचे जे समर्थक आमदार जे आता मंत्री आहेत त्यांच्या बरोबर गेले, त्यांनी काय सांगितलं, त्यांचं पब्लिक स्टेटमेंट काय आहे? त्यांनी शरद पवारांविरोधात नाराज आहोत म्हणून आम्ही सगळे सोडून गेलेत असं स्टेटमेंट कुठे केलंय का? नाही. त्यांचं स्टेटमेंट काय आहे ते तुम्ही एकदा लक्षात घ्यायला हवं होतं. त्यांचं स्टेटमेंट हे होतं की आम्ही विरोधी पक्षात बसलेले असताना आमचे जे आमदार आहेत त्यांना विकास निधी मिळत नाही, त्यांना विकास निधी मिळावा आणि विकासासाठी आम्ही भाजपा बरोबर गेलो. आम्ही इतके वर्ष आमची ही चर्चा चालू होती पक्षाध्यक्षांबरोबर, आपण त्यांच्यावर जावं की न जावं, जे काही असेल ती चर्चा सफल नाही झाली आणि शरद पवार साहेबांनी निर्णय घेतला की मी काही जाणार नाही. हे म्हणाले आम्ही जातो आणि हे गेले.
हा साधा सोप्पा त्यातला ओके. जी 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 आपल्यासोबत प्रशांत पवार जोडले गेलेत. मला एक थोडी त्यांना संधी देणं गरजेचं आहे. महेशजी आता थोडंसं थांबा, वाट पहा, मला काही प्रश्न सलग प्रशांतजींना विचारायचे. प्रशांतजी, आपण नीट आणि पूर्णपणे जोडले गेलेले आहात, स्पष्ट नीट थोट आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचू शकतो? बोला बोला. जी प्रशांतजी, इथे असा मुद्दा, तुम्ही मध्यंतरीच्या काळात डिस्कनेक्ट झाला होता, जोडले गेलेला नव्हता, त्यावेळेला महेश चव्हाणांच्याकडून व्यक्त झाला की फार मोजकी मंडळी आहेत जी अजित पवारांच्या बरोबर गेलेली आहेत. यामुळे काय काय त्यांच्या माध्यमातून सांगितलं गेलं तर एक, पक्ष फुटलेलाच नाही. दोन, फार मोजकी म्हणजे 7-8-9 माणसंच आहेत की जी पक्षाच्या धोरणाच्या विरोधात गेलेली आहेत. मग आता मला खुलासा करा, तुम्ही लढाई कुठली लढणार आहात? डिस्क्वालिफिकेशन म्हणजेच थोडक्यात अपात्रतेची कारवाई तुमच्यावर व्हावी, म्हणजे तुमच्यावर याचा अर्थ सत्तेत गेलेल्या शरद पवार समर्थकांवर व्हावी, अशी मागणी होत असताना तुम्हाला ते ना वेगळं मानतायत ना ते आपले मानतायत. नाही नाही, मला एक सांगा, तुम्ही ते काय म्हणाले विचारधारे बरोबर. अहो, तुमच्या पक्षाचा प्रवक्ता तर संजय राऊत आहे, आणि तुम्ही कोणाला विचारधारेबद्दल बोलून राहिले ना? आमच्या बरोबर का फक्त 9 आमदार आहेत? अहो, 45 आमदार आमच्या बरोबर आहे. अजूनही येऊन जाऊन भेटत राहतात की दादा आम्ही तुमच्या बरोबरच आहे, दादा आम्ही तुमच्या बरोबरच आहे म्हणून. मग तुम्ही क्लेम का बरं नाही करत आहे? मग कोणी सांगतात की नाही आम्ही दादांना फंड मागण्याकरता गेलो होतो, आम्ही असं करण्याकरता. पक्ष हा माननीय अजितदादा पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, माननीय प्रफुल्ल पटेल हे कार्यकारी अध्यक्ष, याच्यात काही वाद नाही. आणि विचारधारेचा विषय आला तर विचारधारा, तुम्ही ज्या विचारधारेबरोबर होते त्याच विचारधारेबरोबर आम्ही आहे. विचारधारेचा का, आम्ही त्या डेव्हलपमेंटसाठी बाहेर निघालो. आम्ही शाहू फुले आंबेडकरांचं विचारधारा घेऊनच निघालेलो आहे. आम्ही कुठे म्हटलं नाही आहे म्हणून. प्रशांत पवार, तुम्हाला कदाचित लक्षात येत नसेल, पण हे तुम्ही दावे करत असताना महेश चव्हाण हसतायत तुमच्यावर. नाही, माझ्या बरोबर हसण्यात का, आता त्यांच्या जो पक्षच नाही तर ते हसतीलच ना. काय त्या म्हणजे त्यांच्या जो पक्षच नाही आहे, त्यांच्या जो 4-5 आमदार आहेत ते काय, तर ते काय हसतील ना तर काय करतील? महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं दादा सुसाट निघालेले आहे, हे फक्त वाटच पाहून राहिले काय होईल काय होईल काय होईल म्हणून. काय, आणि दादा ज्या पद्धतीनं काम करून राहिले, आता आजच मी ऐकलं की रोहित पवारांनी म्हटलं की दादा हे महाराष्ट्रातले नेते आहेत, वय दादांचं काही पाहावं लागत नाही. अहो, तुम्ही संघर्ष यात्रा काढली, तुमच्या स्वतःच्या राजकारणासाठी तुम्हाला संघर्ष यात्रा काढावं लागत आहे की बा माझं राजकारण कसं चालेल, दादा बाहेर गेले तर कुठे दादा माझा कार्यक्रम तर नाही करणार. ठीक आहे, म्हणून तुम्हाला आपण रोहित पवारांवर कधीतरी परत अर्धा तास बोलण्यासाठी भेटूयात. आत्ताच्या घडीला चर्चा ही अजित पवार गट विरुद्ध सुप्रिया सुळेंचा गट अशी झालेली आहे. महेश चव्हाण, आपण सातत्यानं हसत होतात, प्रशांत पवार बोलत असताना तुमच्या चेहऱ्यावर हसू होतं, पण एक मुद्दा आहे ज्याचा चिमटा त्यांनी तुम्हाला काढलाय की अहो ना तुमच्याकडे पक्ष आहे महेश चव्हाण, ना तुमच्याकडे धड पक्षाचे प्रवक्ते आहेत, तुमच्या पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत आहेत. अशी परिस्थिती तक्रार करावी इतपत तरी काय यावी? आता तुम्ही मला एक गोष्ट सांगा, मगाशी मी जे काही बोललो, आपण मला जे काही प्रश्न विचारले त्यावेळेला प्रशांत पवारांचा संपर्क होत नव्हता, त्यामुळे आपण काय बोललो हे त्यांनी ऐकलं नाही. मी असं त्याच्यासाठी होतो. पहिली गोष्ट एक मला तुम्हाला करेक्ट करायचं आहे, मी 7-8 लोक ही ज्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली त्यांना उद्देशून म्हणालो. पहिली गोष्ट, तुम्ही त्याचा अर्थ वेगळा काढलात की त्यांच्याबरोबर फक्त 7-8 लोक आहेत. सुरुवातीला ज्या वेळेला 2 जुलैला हे लोक गेले त्यावेळेला अजितदादांबरोबर फक्त 8 आमदारांनी जाऊन मंत्रिपदाची शपथ घेतली. आणि माझं म्हणणं असं होतं की विधिमंडळ पक्ष म्हणजे पक्ष होत नाही, विधिमंडळ म्हणजे पक्ष होत नाही. विधिमंडळ पक्ष आणि संघटना असे 2 भाग असतात. पण कालच्या निकालातून तर हे स्पष्ट झालंच ना की ज्याचा विधिमंडळ पक्ष त्याचाच पक्ष संघटना, त्याचीच पक्ष संघटना. जे स्पष्ट झालं त्याला तुम्ही फायनल मानता का? ऐका ना, आता मी मध्ये बोलत नव्हतो प्रशांत पवारजी, आता मला बोलू दे. कालचा जो निकाल आहे तो अंतिम मानण्या एवढं अपरिपक्व आपल्यापैकी कोणीच नसावं माझ्या मते. अंतिम निर्णय सुप्रीम कोर्टात होईल आणि जनतेच्या कोर्टात होईल. कोण बरोबर कोण चुकीचा, कोणाचा पक्ष कोणाचा नाही, कोणी काय निर्णय दिला कोणी काय निर्णय नाही दिला,
या गोष्टी. मगाशी मी तुम्हाला तेच एक त्रुटी त्यातल्या निर्णयातली सांगत होतो, पण तुम्ही मला त्यात थांबवलात. पण एनिवे आपण पुन्हा त्याच्यावर कधीतरी बोलू. ठीक आहे. तर मला इथे हे सांगायचं आहे की विधिमंडळ पक्ष म्हणजे पक्ष नसतो. पक्ष संघटना, काडर, त्याच्यानंतर पूर्ण राष्ट्रीय कार्यकारिणी, बाकीचे सुद्धा जे आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून गेलेले प्रतिनिधी, हे सगळे कोणाबरोबर आहेत, अफिडेव्हिट्स वगैरे या सगळ्या गोष्टी कोर्टात आहेत, निवडणूक आयोगासमोर आहे आणि निवडणूक आयोगासमोर त्याची सुनावणी होईल. बरं, आता महेश चव्हाण, आपण हा जो मुद्दा मांडलाय ना, याला 2-3 गोष्टींची फक्त पुष्टी जोडतो आणि मग प्रशांत पवारांना पुढच्या उत्तराच्या निमित्तानं संधी देतो. मुद्दा इथे असा उपस्थित राहतो, निवडणूक आयोगात सुद्धा याच संदर्भातले ज्या वेळेला साक्षी नोंद पुरावे होतात त्या वेळेला काय पाहिलं जातं की लोकनियुक्त प्रतिनिधी सर्वाधिक कुणाबरोबर आहेत, पक्ष संघटनेतले प्रतिनिधी सर्वाधिक कुणाबरोबर आहेत. आणि याच्या निमित्तानं आत्ताच्या घडीला सुप्रिया गट विरुद्ध अजित पवार गट ही भांडणाची एक पातळी एका टप्प्यावर पोहोचलेली असताना दोघही जणांच्या प्रतिज्ञापत्रांच्या संदर्भातले दावे प्रतिदावे होतात. गेल्या टप्प्यामध्ये शिवसेनेच्या संदर्भात पण हेच दावे प्रतिदावे झाले आणि निवडणूक आयोगाच्या निकालामध्ये काही बाबी स्पष्ट झाल्या. प्रशांत पवार, इतक्या मोठ्या प्रमाणात जुन्या निकालाची परंपरा असताना सुद्धा प्राप्त स्थितीमध्ये सुप्रिया गट मान्यच करायला तयार नाही की आपल्याकडे बहुमत उरलेलं नाही, किंबहुना त्यांच्याकडे बहुमत आहे याच दाव्यावर ते ठाम आहेत. जर त्यांच्याकडे बहुमत असतं तर त्यांनी अविश्वास ठराव आणला नसता का? आता मला सांगा, स्थानिक स्वराज्य संस्थाचे इलेक्शनच नाही आहे कुठे, तर ते लोक यांच्या मोठ्या साहेबांकडे आहे की आमच्याकडे आहे? काहीच नाही. ते आता कॉमन मॅन सारखे झालेले आहे, माझी झालेले आहेत ते, आणि ते सगळे आमच्या बरोबर आहे. ते म्हणजे पक्ष संघटनेची जर गोष्ट जर महेशजी करत आहे तर पक्ष संघटना आमच्याकडे आहे, महेशजीला मान्य आहे ना. काय मी कुठे म्हणतो नाही म्हणून, कारण की आज ज्या पद्धतीनं आमच्याकडे सगळे तालुक्यातले, शहरातले, मी आता जसं नागपूर शहरात राहतो, नागपूर शहरात सगळेच्या सगळे आमच्या बरोबर आहे. बरं, मग प्रशांत पवार, एका आणखीन छोट्या मुद्द्याचं आपण उत्तर द्या. ज्या वेळेला सुप्रिया गटाला आपण प्रश्न विचारतो त्यांचं म्हणणं असं आहे की निकाल जनतेच्या न्यायालयात लागेल. मोठ्या निवडणुका तर गेल्या काही काळामध्ये झालेल्या नाही आहेत, म्हणजे ज्यात खरं तर स्थानिक स्वराज्य पातळीवरचे निकाल अधिक स्पष्टपणे येणं गरजेचं होतं. पण ज्या छोट्या छोट्या निवडणुका झाल्या त्याचा एकत्रित अभ्यास केल्यावर असं लक्षात येतं की अजित पवार गटाला जास्त समर्थन मिळालं. बारामतीत अजित पवारांचा गट प्रभावी ठरला, तिथे सुप्रिया गटाला फारशी काही जागा मिळू शकलेली नाही. मग असं असताना सुद्धा वारंवार जेव्हा महेश चव्हाण असं म्हणतात की जनतेच्या न्यायालयात निकाल लागेल, जनतेच्या न्यायालयाच्या निकालाचे संकेत कळत नाहीयेत का? जनतेच्या न्यायालयात जर निकाल लागला असता तर आज जनता अजितदादाच्या विरोधात या पूर्ण महाराष्ट्रात रस्त्यावर उतरली असती. पण जनतेच्याच कोर्टामध्ये निकाल लागला आणि पूर्णच्या पूर्ण जनता ही महाराष्ट्राची जनता अजितदादाच्या मागे आहे. आज तुम्ही पहा, मी काल मुंबईला बघितलं, 2000 लोकांनी अजितदादाच्या बंगल्यावर प्रवेश घेतला. हे का जनतेचं त्यांना समर्थन नाहीये? जर जनतेचं समर्थन नसतं तर काय लोक असे आले असते का? बिलकुल. महेश चव्हाणांना आपण याचं उत्तर मागूयात. महेश चव्हाणांना उत्तर मागू. महेश चव्हाण, चर्चेच्या समारोपापूर्वी आपलं उत्तर अपेक्षित आहे. आपल्यासाठी 1 मिनिटाचा वेळ आहे. प्रसादजी, त्यावेळेस जनता बघेल, पण आजच्या तारखेमध्ये हा पक्ष आमचा, या पक्षावर कोणी दावा करू शकत नाही. मग जी 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 वेळ 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 महेश चव्हाणांची सुरू झाली आहे. प्रशांतजी, थोडंसं शांत राहावं लागेल. जी बोला महेशजी. प्रसादजी, एक गोष्ट मला इथे सांगावीशी वाटते. हे जे दावा करतायत की पक्ष अजित पवारांचा आहे, अजित पवारांबरोबर अख्खी जनता आहे, अजित पवारांच्या विरोधात असती तर जनता रस्त्यावर उतरली असती, मग शरद पवारांच्या विरोधात जनता रस्त्यावर उतरली का? नाही ना. शरद पवारांबरोबर अख्खा पक्ष जसाच्या तसा आहे. काही मोजकी लोक, आजही मी ते सांगतो तुम्हाला, काही पक्षातली मोजकी लोक अजित पवार गटाबरोबर गेलेली आहेत. आणि मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की अजित पवार गट हे तुम्ही म्हणता हे रास्त आहे, पण सुप्रिया गट असं तुम्ही कोणत्या आधारावर म्हणता? अजित पवारांनी असं कधी म्हटलेलं नाहीये, अजित पवारांच्या गटाने कधी असं म्हटलेलं नाहीये. तुम्ही या गटाला किंवा पक्षाला, जो मूळचा पक्ष शरद पवार साहेबांचा आहे, त्याला आपण सुप्रिया सुळेंचा गट किंवा सुप्रिया गट असं का म्हणता? हे जरा आपण सांगाल का इथे प्रेक्षकांना? बिलकुल. त्याच्यासाठी महत्वाचं कारण असं आहे की अजित पवारांनी एक गोष्ट निश्चित अधोरेखित केली आहे की त्यांच्या ऐवजी ज्यांना नेतृत्व देण्याच्यासाठी हा सगळा
बनाव रचला गेला, जे शब्द त्यांचे आणि जे भावना त्यांच्या होत्या त्याच्यातूनच हे अधोरेखित झालेलं आहे. महेशजी, चर्चेला वेळेची मर्यादा आहे. मी माझ्याकडून आपल्याला उत्तर द्यायचा प्रयत्न केला. पुढच्या वेळेला आपण नक्की परत भेटू, त्यावेळेला खुलासेवार उत्तर आपल्याला नक्कीच देईन. तुर्तास प्रशांत पवार आणि महेश चव्हाण यांना एक छोटा प्रश्न आहे, एकेका शब्दात उत्तर द्या पटकन. राष्ट्रवादी कुणाची, काकाची की पुतण्याची? पटकन उत्तर. आधी महेश चव्हाण आपलं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार साहेबांची आहे, कारण ते संस्थापक अध्यक्ष आहेत आणि गेली 23 वर्ष ते अध्यक्ष आहेत. आता जी अध्यक्षीय निवडणूक झाली ती घटनेप्रमाणे झाली आणि त्या निवडणुकीला स्वतः अजित पवारांनी समर्थन दिलं होतं त्यांच्या निवडीला, आणि ही दिल्लीला झाली होती. 1 वर्ष पण नाही झालं या इलेक्शनला. ठीक आहे, पटकन प्रशांत पवार, हाच प्रश्न आपल्यासाठी आपलंही उत्तर अपेक्षित करतो. राष्ट्रवादी कुणाची, काकाची की पुतण्याची? नाही नाही, राष्ट्रवादी आमचे अजितदादा पवारांचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, ते विषयच नाही. आम्ही गटच नाही म्हणत ना. आजपर्यंत अजितदादांनी कधी म्हटलं का सुप्रियाताईंचा गट आहे की माननीय शरद पवार साहेबांचा गट आहे? आम्ही गट म्हणतच नाही ना. आणि आम्ही सुद्धा आमच्या प्रत्येक भाषणामध्ये, प्रत्येक डिबेटमध्ये आम्ही हे म्हणतो की हा जो आहे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा माननीय अजितदादा पवार राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि माननीय प्रफुल्ल पटेल साहेब हे कार्यकारी अध्यक्ष आहे, असंच आमचं म्हणणं. ठीक आहे, धन्यवाद. आपण दोनही मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झाला, त्याबद्दल वेळ मर्यादेत चर्चा आटोपती घ्यायची आहे. आपल्या दोघांनाही मनपूर्वक धन्यवाद. लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.